भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ताकदीने काम करतायत आणि हे चित्र तुम्हाला सर्वदूर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल. गुरुवर्य आनंदीके साहेब व भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून समस्त लाडक्या बहिणींचे भाऊ शिवसेना पक्ष प्रमुख उपमुख्य उतरले खाली. भेट दिलेली आहे. काय सांगाल? महायुतीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 उमेदवार उभे आहेत आणि महायुतीचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर एकनाथराव शिंदे साहेब आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमच्या इथल्या आमदार सुलभाताई गायकवाड या सगळ्यांच्या प्रयत्नाने कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवलीमधले महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील. त्यामध्ये 15 नंबरच्या पॅनलचाही अपवाद असणार नाही. महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी जरी या पॅनलमध्ये शिवसेनेच्या निशाणीवरती उभे असले तरी सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या प्रचंड बहुमताने निवडून येतील. भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ताकदीने काम करतायत आणि हे चित्र तुम्हाला सर्वदूर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल. ही युती आहे हिंदुत्व समाज बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या विचारांची युती आहे. आणि मी नेहमी सांगत आलो आहे की स्थानिक लेवलला भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांचा एक कौटुंबिक संबंध राहिलेला आहे, सलोखा राहिलेला आहे. आणि त्यामुळेच आज मी या पॅनल क्रमांक 15च्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहे आणि माझ्यासाठी सर्व भाजपाचे पदाधिकारी, महिला भगिनी, सर्वच्या सर्व कार्यकर्ते एक ताकदीने उतरलेत. मी त्याचा धन्यवाद देतो आणि मला विश्वास आहे की हा पॅनल मोठ्या मतधिक्याने या कल्याण डोंबिवलीमध्ये निवडून येईल. त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेचे सर्वात जास्त उमेदवार भाजपा आणि शिवसेनेचे निवडून येतील
असा मला ठाम विश्वास आहे. दुसरीकडे पाहिलं तर काल ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आले आणि त्यांनी सांगितलेलं आहे विश्वास दाखवला, त्याचा उत्साह आता कार्यकर्त्यांमध्ये, भाजप कार्यकर्ते असतील किंवा शिवसेना कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये दिसतो असं वाटतं. नक्कीच काल आज म्हणजे पहिल्या दिवसापासून भाजपाचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आल्यापासून आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांची सभा झाल्यापासून या कल्याणपुरीमध्ये जास्त उत्साह वाढलेला आहे.